देवाला नमस्कार केला आणि घरी येऊन बघतो तर काय, आरडाओरडा. मला कळतच नव्हतं की काय झालंय. मी आज जाऊन बघितलं तर आई मोठ्याने रडत होती रे. आणि बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि समजलं की ते त्यात गेले. दुःखाचा डोंगरच माझ्यावर कोसळला. मला त्या परिस्थितीमध्ये कळत नव्हतं की मी काय करावं. आईजवळ गेलो मी आणि तिला विचारलं, परीक्षेला जाऊ का? पण ती म्हणाली की अरे लोक काय म्हणतील. मी आईला बोललो की बाबा तर गेलेत आणि आता बाबांचं स्वप्नही माझ्याकडनं जाईल. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि मी परीक्षेला गेलो. आणि जाताना घरापुढे जमलेल्या सर्व लोकांना मी सांगून गेलो की मी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत बाबांना न्यायचं नाही. गावातल्या लोकांनी मला खूप नावं ठेवली की बाप मेलाय आणि परीक्षेला चाललाय. लोक तर एवढेही म्हणाले की लाज विकून खाल्ली आहे. पण मी माझ्या मतावर ठाम होतो. मी परीक्षेला गेलो आणि परीक्षा दिली सुद्धा. आणि थोड्या दिवसानंतर रिझल्ट आला.